व्यायाम किंवा कोणताही योगासन प्रकार किंवा प्राणायाम करताना पाळावयाचे काही नियम हेच की तुमचं पोट पूर्णपणे रिकामं झालं पाहिजे. मलमूत्र विसर्जन करूनच तुम्ही व्यायामाला किंवा कोणत्याही योगासन प्रकाराला सुरुवात करावी. शरीरावर आघात होईल असा घणाघाती व्यायाम करू नये. व्यायाम एका विशिष्ट लयीत व नियंत्रित पद्धतीनेच करावा. स्पेशली योगासनं करताना तुमच्या हालचाली ज्या आहेत त्या अत्यंत संथ असल्या पाहिजेत, कारण योगासनांमध्ये स्थिर स्थिती गाठण्याला फार महत्त्व आहे. गाडी जशी हळूहळू स्टार्ट होते मग ती जलद होते, थांबताना ती हळूहळू होऊनच थांबते, तसा व्यायाम करावा. व्यायाम करताना प्रथम सूक्ष्म व्यायाम प्रकाराने सुरुवात करावी, त्यानंतर उष्माकार व्यायाम प्रकार करा, हृदयाची दमछाक होतील असे व्यायाम प्रकार करा आणि मग छान स्ट्रेचेस करून योगासनांना सुरुवात करा. योगासनांचं सत्र संपलं की शवासन करा. शवासन झाल्यानंतर तुम्ही थोडासा मध्ये अवधी घ्यायचा आहे आणि त्यानंतर प्राणायाम साधनेला बसायचं. व्यायाम करताना तुमचं मन नेहमी प्रसन्न पाहिजे. त्यासाठी आजूबाजूचं वातावरण शुद्ध व पवित्र असणं फार महत्त्वाचं आहे. तुमचं घर लहान असो अथवा मोठं असो, काळजी हीच घ्या की तुमच्या घराची दारे व खिडक्या ही उघडी ठेवा, जेणेकरून हवा खेळती राहील. आणि जर तुमच्याकडे अशी जागा उपलब्ध नसेल तर तुम्ही गच्ची, तुमच्या घराचा वरंडा किंवा मोकळ्या मैदानात जाऊनही व्यायाम करू शकता. थोडक्यात काय की हवा मोकळी असेल त्या ठिकाणी तुम्ही व्यायाम करायला हवा. शक्यतो व्यायाम किंवा योगासनांसाठी एकांतात बसावे. योगासने करत असताना तुम्ही मागे संतूर, सितार, बासरी अशा वाद्यांचं श्रवण करीत किंवा नैसर्गिक पक्ष्यांचे आवाज, वाऱ्यांचा झोत किंवा वाहणारं झऱ्याचं पाणी याचा आवाज ऐकत ऐकत तुम्ही छान योगासनांचा आनंद घेऊ शकता. व्यायाम करताना, योगासने करताना सैल कपडे वापरा. जास्त टाईट कपडे वापरू नका. घाम आल्यानंतर तो पुसला गेला पाहिजे यासाठी जवळ नॅपकिन किंवा टॉवेल ठेवा. चालण्याचे किंवा धावण्याचे प्रकार आहेत हे कॉन्क्रीटच्या रस्त्यावरती करू नका. जवळ मैदानांच्या ठिकाणी जाऊन किंवा हिरवळ ज्या ठिकाणी आहे तेथे जाऊन तुम्ही हे प्रकार करा, जेणेकरून तुमच्या गुडघ्यांना ठणके बसणार आहे आणि गुडघ्यांचे कुठलेच त्रास तुम्हाला होणार नाही. व्यायाम हा तुम्हाला जड जाणार नाही किंवा कंटाळवाणा वाटणार नाही इतका माफक व विवेकपूर्ण करावा. व्यायाम हे एक पवित्र व्रत आहे, म्हणून लवकर झोपा, लवकर उठा, योगासने करा, प्राणायाम साधना करा, व्यायाम करा. व्यायामात कधीही खंड पडणार नाही अशा नियोजित पद्धतीने व्यायामाचा आनंद घेत घेत व्यायाम करा. शरीराचे व मनाचे एकत्र येणे, शरीर व मन हे ईश्वरार्पित होणे म्हणजे योग. योग, व्यायाम हे आपल्या जीवनाला आयाम देणारे आणि आपल्या जीवनाला सार्थकी लावणारी साधना आहेत. तेव्हा तुम्ही दररोज व्यायाम करा. शरीराचं अंतर्बाह्य स्वरूपच बदलवून टाका. शरीराला आतून व बाहेरून धष्टपुष्ट करा.